नमस्कार मंडळी, आज आपण चिकन खरडा बनवूया। चिकन स्वच्छ धुवून हळद, मीठ, लिंबू लावून अर्धा तास मुरण्यास ठेवूया। कढईत 2 चमचे तेल गरम करून घेऊया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया। आता त्यामध्ये चिकन घालूया। पाणी न घालता आपल्याला मंद आचेवर चिकन शिजवून घ्यायचं आहे। चिकनला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही। वाफेवर चिकन छान शिजलं गेलं आहे। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे मसाले घालणार नाहीये। चिकनसाठी खरडा मसाला तयार करूया। तव्यावर चमचाभर तेल घालून त्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या चांगल्या परतवून घेऊया। मिरच्या घालूया। इथे मी तिखट मिरच्या वापरल्या आहेत। 12 ते 15 मिरच्या मी घेतल्या आहेत। यामध्ये आपण लाल तिखट घालायचं नाहीये, त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे। अर्धा चमचा जिरे घालून चांगलं परतवून घेऊया। पाववाटी सुकं खोबरं घालून छान परतवून घेतलं आहे। हे जे वाटण आहे आपण 300 ग्राम चिकनसाठी बनवत आहोत। जर चिकनचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला वाटणाचं प्रमाणही जास्त करावं लागेल। आलं आणि कोथिंबीर घालून जाडसर वाटून घेऊया। कढई गरम करून त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेऊन वाटण परतवून घेऊया। छान परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आपल्याला मीठ बेताचंच घालायचंय, कारण अगोदरही आपण चिकनमध्ये मीठ घातलं आहे। मसाल्यामध्ये चिकन घालून छान मिक्स करून घेऊया। यामध्ये पाणी घालायचं नाहीये, त्यामुळे चिकनचं जे उरलेलं पाणी आहे ते मी चमचाभर यामध्ये मिक्स करणार आहे। झाकण ठेवून 5 मिनिटे चिकन मंद आचेवर वाफवून घेऊया। वरून अर्धा चमचा गरम मसाला घालून छान मिक्स करूया। भाकरी, चपाती, रोटी, नान, कुलचा याबरोबर आपण हे चिकन खाऊ शकतो। अतिशय सुंदर लागतं हे चवीला। नक्की करून पहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।